हे एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. जसं की तुम्हाला माहिती आहे की यावर्षी जे आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी परीक्षा होणार आहे ती ऑफिशियल नोटिफिकेशनच्या अकॉर्डिंग 28 सप्टेंबर 2025ला होणार आहे. तर या परीक्षेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की ही जी परीक्षा आहे ही सर्वांसाठीच नवीन राहणार आहे. कारण आधी काय व्हायचं, प्रिलिम्स जी एक्झाम असायची MPSCची आणि मेन्स ही जी एक्झाम असायची ही दोन्हीही ऑब्जेक्टिव्ह राहायची. पण आता काय झालेलं आहे की जी प्रिलिम्सची एक्झाम दॅट इज पूर्वपरीक्षा जी असणार आहे ती तर आधीसारखीच असेल, पण जी मुख्य परीक्षा आहे त्याच्यामध्ये काही बदल आलेले आहे. ती बदल म्हणजे आता MPSCची जी मुख्य परीक्षा आहे ती आधी जशी UPSCची एक्झाम आहे, ठीक आहे, UPSC मेन्सची जी एक्झाम आहे सेम त्याच पद्धतीने ही एक्झाम होणार आहे. दॅट इज नवीन काय ॲड झालेलं आहे ते आहे आन्सर रायटिंग. तर तुम्हाला जे आहे आन्सर रायटिंग ही नवीन जे ऑब्जेक्टिव्ह करून आन्सर रायटिंग हे जे नवीन फॉर्मॅट आहे ते MPSCने 2025च्या एक्झामला जे आहे इम्प्लिमेंट करणार आहे. तर सर्वात आधी इम्पॉर्टंट होऊन जाते की आपल्याला ही जी एक्झामची तयारी आहे त्याचा सिलेबस काय आहे हे माहिती करणे. तर सर्वात आधी आपण जाणूया सिलेबसला. तर बघा, MPSCच्या नोटिफिकेशनच्या अकॉर्डिंग काय आहे, मी हे PDF डाउनलोड केली, त्याच PDF मधली माहिती मी तुम्हाला सांगते. बघा की काय आहे, प्रिलिम्स जी एक्झाम आहे ती तर सारखीच असणार आहे. दॅट इज तिथे 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. पहिला पेपर असतो GSचा आणि दुसरा पेपर असतो CSAT ह्याचा. ठीक आहे, 200 मार्काचं एक्झाम असते. 2 तास आपल्याला दिले असतात प्रत्येक पेपरसाठी. जो सेकंड पेपर असतो दॅट इज CSATचा जो पेपर असतो तो क्वालिफाईंग नेचरचा असतो. दॅट इज आपल्याला काय करायचं असते, अराउंड 33% जे आहे मार्क्स आणायचे असते. 200 जे मार्क आहे दॅट इज 200 गुणाचे 33% जे मार्क्स आहे ते आपल्याला आणायचे असते. दॅट इज 66 मार्क्सवर आपण जो आहे स्कोअर केलं तर आपण CSAT हा पेपर क्वालिफाय होतो. आणि हा जर पेपर क्वालिफाय नाही झाला तर आपल्याला GSमध्ये कितीही चांगले मार्क्स आले असेल तरी आपण GS पण क्वालिफाय नाही करू शकत. त्याचाच अर्थ हे आहे की CSAT जो आहे हा पास होणे आपल्याला सर्वात जास्त महत्त्वाचे होऊन जाते. तर काय आहे, प्रिलिम्समध्ये तर पद्धत सारखीच राहणार आहे. पण आता आपण बघूया. बघा हा जो सिलेबस आहे, बघा सिलेबस पण जो आहे UPSCचं जर कोणी सिलेबस बघितला असेल, ठीक आहे, तर त्यांना माहिती असेल सेम सिलेबस याच्यात राहणार आहे. पण ॲडिशनल एक असं पॉईंट यांनी ॲड केलं आहे की मॅक्झिमम जो पोर्शन राहणार आहे तो महाराष्ट्र ओरिएंटेड राहणार आहे. ठीक आहे, जसं आपण जेव्हा UPSCची तयारी करत असतो तर आपल्याला इंडिया फोकस जे आहे माहिती असणे इम्पॉर्टंट होऊन जाते. तसंच जेव्हा आपण आता महाराष्ट्र राज्याची एक्झाम देणार आहोत तर आपल्याला महाराष्ट्राची जी आहे इन्फॉर्मेशन माहिती असणे इम्पॉर्टंट आहे. तर पेपर 1 जो राहणार आहे प्रिलिम्स एक्झामचा तो हे सर्व पॉईंट कव्हर करणार आहे. ठीक आहे, आता बघूया पेपर 2 दॅट इज CSATचा जो पेपर असतो प्रिलिम्स एक्झाममध्ये दॅट इज पूर्व परीक्षेमध्ये. तर हे सर्व राहणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये मॅथ्स आणि इंग्लिशचं जे आहे, ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो पॅसेजेस वगैरे येतात, हे सर्व जे आहे पेपर 2 मध्ये राहणार आहे, ज्याला आपल्याला अराउंड 66 मार्क्स असणे जे आहे गरजेचे असते. चला मग आता बघूया मुख्य परीक्षेमध्ये काय काय नवीन असतात आणि काय काय आपल्याला करायचं असते, काय काय सब्जेक्टची आपल्याला तयारी करायची असते. तर काय आहे, सेवेची मुख्य परीक्षा जर बघितलं तर लेखी परीक्षा होणार आपली 1750 मार्क्सची. ठीक आहे, आणि मुलाखत राहणार आहे 275 मार्क्स. जर टोटल बघितलं तर 2025 जे आहे मार्काची एक्झाम राहणार आहे टोटल. ठीक आहे, मुख्य परीक्षा. ठीक आहे, हे जे मार्क्स राहणार आहे याच्यावरूनच आपले जे आहे रँकिंग डिसाईड होणार. त्याचाच अर्थ हे आहे की प्रिलिम्सचे जे मार्क्स आहेत हे ॲड होत नाही. आपल्या रँकिंग डिसाईड करायला प्रिलिम्सचे मार्क्स जे आहे ॲड होत नाही. चला आता आपण बघूया काही दुसरे इम्पॉर्टंट पॉईंट्स जे की आहे मेन्स दॅट इज मुख्य परीक्षेचे जे पॅटर्न राहणार आहे 2025 पासून त्याच्याबद्दल आपण बघूया. तर काय आहे बघा, तर सर्वात आधी आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 दोन पेपर राहणार, ज्याच्यामध्ये आपल्याला कंपल्सरी मराठीचं पेपर आणि कंपल्सरी इंग्लिशचे पेपर
जे आहे ते पास करावे लागेल. त्याच्यामध्ये आपल्याला 25% जे आहे मार्क्स आणायचे आहेत 300पैकी. ठीक आहे, 300चे 25% जे मार्क्स आहेत ते आपल्याला आणायचे आहेत. तर हे झाले आपले कंपल्सरी सब्जेक्ट जे आपल्याला द्यायचे आहे. त्याच्याच नंतर जे यांचे जे मार्क्स आहेत ते क्वालिफाईंग नेचरचेच राहणार आहेत आणि जे बाकीचे पेपर्स आहेत ते राहणार आहेत आपले काउंटिंग मार्क. ठीक आहे, हे मार्क जे आहे ते काउंट केले जाणार. ठीक आहे, आता बघा, तर सर्वात पहिले हे जे 4 सब्जेक्ट आहे. ठीक आहे, पहिला तो पेपर राहणार निबंधाचा, दॅट इज एसे रायटिंग राहणार. 250 मार्क्ससाठी पहिला पेपर राहणार. आपण एसी जे आहे इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये लिहू शकतो. 3 तासाचा तो पेपर राहणार. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग हे GS1 दॅट इज सामान्य ज्ञान 1, GS2, GS3 आणि GS4 हे 4 विषय राहणार आहे. ठीक आहे, 250 मार्क प्रत्येक विषयाला दिले गेलेले आहे. सो हे सर्व आपले मेन सब्जेक्ट राहणार. त्याच्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर ऑप्शनल विषय दॅट इज वैकल्पिक विषय जो आहे तो आपल्याला सिलेक्ट करावा लागेल. हा ऑप्शनल विषयाची लिस्ट दिली आहे आणि त्याच्यामध्ये पण 2 पेपर राहणार आहे. ठीक आहे, 250 मार्क इच जो राहणार आहे पेपर्स जो राहणार आहे ते आपल्याला कव्हर करावं लागेल. ठीक आहे, अशा प्रकारे हे जे आहे कम्प्लिटली 9 पेपर आपले कंडक्ट केला जाणार मेन्सच्या टाईमला. ठीक आहे, तर हे सर्व जे आहे सर्व मुलांसाठी डिफरंट राहणार आहे. ज्या मुलांनी MPSCची तयारीच्या आधी कोणी UPSCची तयारी केली असेल त्या मुलांसाठी हे सर्व नवीन नसेल, पण बाकी जे सर्व मुलं आहेत ज्यांनी MPSCकडेच लक्ष दिलं आहे आतापर्यंत या पुढे पण देणार आहे त्या सर्वांसाठी जे आहे हे सर्व पद्धत आहे नवीन राहणार आहे. चला, तर मी तुम्हाला काही स्ट्रॅटेजी सांगते की कशा प्रकारे आपण जे आहे आपले पुढचे महिने तयारीला कशी डिनोट करू शकतो. ठीक आहे, तर आता सर्वात महत्त्वाची काही गोष्ट मी तुम्हाला सांगते की हा जो बघा, मी एक पॉईंट सांगणं विसरले. हे इथे बघा, हे जे सिलेबस आहे ना याची प्रिंट तुम्ही MPSCच्या साईटवरून घेऊन घ्या किंवा मी माझ्या डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये पण ॲड करून घेणार. हे जे सब्जेक्ट्स आहेत इथं ऑप्शनल विषय जे मी तुम्हाला सांगितलं आहे ते कोणते ऑप्शन तुम्ही घेऊ शकता हे तुम्हाला खाली याची एक लिस्ट दिली आहे. त्याचबरोबर हे आपण जे डिस्कस केले GS1चे पेपर, ठीक आहे, GSचे जे पेपर आहे आणि बाकी मराठी आणि इंग्लिशचे जे पेपर आहे त्याचं पूर्ण सिलेबस जे आहे गव्हर्मेंटमधलं म्हणजेच MPSCनी जे आहे MPSC बोर्डनी आपल्या या लिस्टमध्ये ॲड केलेलं आहे. ठीक आहे, तर ते एकदा तुम्ही बघून घ्या. आणि सर्वात महत्त्वाचे असं म्हटलं तर हे जितके पण GSचे पेपर आहे, ठीक आहे, GS1 पासूनची GS4 पर्यंत, ठीक आहे, या सर्व GS पेपरची प्रिंट काढणं इम्पॉर्टंट होऊन जाते. तर सर्वात आधी तुम्ही हे प्रिंट काढा आणि हे जे सिलेबस आहे ना वारंवार वाचा, कारण की तुम्ही जोपर्यंत या सिलेबससोबत यूज थ्रू नाही होणार तोपर्यंत तुम्हाला ही सर्व गोष्ट नवीन वाटेल. त्याचमुळे तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट होऊन जाते की सर्वात पहिले जे आहे हे सिलेबसची प्रिंट काढावं. ठीक आहे, आता बघा, प्रिंट काढून सिलेबस तुम्ही जे तुमची स्टडी रूम असेल ना त्या स्टडी रूममध्ये तुमच्या टेबलवर नेहमी सिलेबस राहायला पाहिजे. ठीक आहे, आणि सेकंड गोष्ट महत्त्वाची अशी आहे की पुराणे जे प्रिवियस इयर क्वेश्चन आहेत UPSCचे त्याची प्रिंट एकदा काढून घ्या किंवा त्याचं जे ऑनलाईन जे आहे PDF बघून घ्या. ठीक आहे, तिथले क्वेश्चन वाचून बघा की कशा प्रकारे UPSCने प्रश्न विचारलेले आहे. त्याच प्रकारे आपल्याला थोडं बहुत आयडिया मिळून जाणार की कशा प्रकारे MPSC जे आहे प्रश्न विचारू शकते आणि कोणत्या टॉपिकवरून, ठीक आहे, कशा प्रकारचे क्वेश्चन्स येऊ शकतात. ठीक आहे, हे सर्व गोष्ट महत्त्वाची आहे, हे लक्षात घ्यावी. तिसरं असं म्हटलं तर आन्सर रायटिंग. ठीक आहे, आतापर्यंत आपण सर्वांनी ऑब्जेक्टिव्हचीच तयारी केली आहे, कधी आन्सर्स लिहिले नाही. तर आन्सर रायटिंग जे आहे ती करणे आपल्याला आवश्यक होऊन जाते. नेक्स्ट आहे ऑप्शनल विषय निवडणे. ठीक आहे, पण ऑप्शनल विषय निवडायला तुम्ही कधी घाई करू नका, टाईम घ्या. 15 दिवस लागत आहे तुम्हाला. एकदा सर्व सिलेबस वाचून बघा. ठीक आहे, तुम्ही लिस्ट वाचून बघा कुठले कुठले ऑप्शनल तुम्हाला वाटते की तुम्ही त्याचा अभ्यासक्रम करू शकता कंप्लीट. कारण की ऑप्शनल असा विषय आहे जो सपोज असं कधीच कोणा मुलांसोबत नाही व्हायला पाहिजे. पहिल्याच अटेम्प्टमध्ये पेपर निघायला पाहिजे, पण कदाचित जर पेपर नाही निघाला तर आपल्याला तो ऑप्शनल आपलं पेपर निघतपर्यंत आपण वाचू शकतो. पूर्ण आपला जो स्पॅन आहे एक्झाम क्रॅक करतपर्यंतचा तोपर्यंत तो ऑप्शनल वाचला तरी आपण त्या ऑप्शनलपासून बोर होत नाही. अशा टाईपचा ऑप्शनल निवडा. आणि बाकी काय निवडत आहे आणि आपण काय घ्यायला पाहिजे बाकींनुसार
त्याच्याकडे लक्ष द्यावं नाही, हे महत्त्वाचे आहे. कारण की लोकांनी काय घेतलं आणि आपल्याला काय जमते याच्यामध्ये खूप डिफरन्स असते. सो आपल्याला काय जमते याच्याकडे तुम्ही लक्ष द्यावे आणि टाईम घ्या ऑप्शनल डिसाईड करायला, पण एकदा जे डिसाईड केलं की मग मागे पडू नका आणि त्या सब्जेक्टची प्रिपरेशन करायला तयार होऊन जा. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट होऊन जाते, आता जी आपलं मेन्स आणि प्रीचं सिलेबस आपण बघितलं, ठीक आहे, तर त्याचं एक इम्पॉर्टंट असं होऊन जाते की आपल्याला नोट्स त्याचे बनवावे लागेल. ठीक आहे, काही नोट्स राहणार जे प्रिलिम्स ओरिएंटेड राहणार आणि काही जे राहणार ते मेन्सचे राहणार. तर काय असते, जितकं पण सिलेबसचं टॉपिक आहे ना, इथे बघा मी तुम्हाला सांगते, हे बघा, हे हे आहे आपलं GS1चं सिलेबस. ठीक आहे, तर GS1च्या सिलेबसमध्ये प्रत्येक पॉईंटचं बघा, ज्यांनी UPSCची तयारी केली असेल त्याला खूप चांगल्याने माहीत असेल की UPSC जे आहे दरवर्षी कुठून ना कुठून सिलेबसचे पॉईंट्स पकडूनच प्रश्न विचारतो. तर त्याच प्रकारे MPSC पण करू शकते, हे आपण थोडं म्हणू शकतो. ठीक आहे, तर काय आहे, जितके पण सिलेबसचे पॉईंट आहेत त्या पॉईंट्सला पकडून तुम्ही या नोट्स बनवा. ठीक आहे, हा फर्स्ट पॉईंट झाला. या फर्स्ट पॉईंटचे जे आहे तुम्हाला तुमच्याकडे नोट्स राहायला हवे. ठीक आहे, तर असे प्रत्येक पॉईंट्स जे आहे पूर्ण सिलेबसमध्ये, त्या प्रत्येक पॉईंटचे जे आहे आपल्याला प्री ओरिएंटेड तर आपण नोट्स बनवतो, शॉर्ट नोट्स तर आपल्याकडे असतात, किंवा आपण डायरेक्ट रेफरन्स जे बुक असते आपण, ठीक आहे, जे काही बुक आपण वापरतो त्याच्यातून आपण नोट्स बनवून घेतो किंवा डायरेक्ट बुक रेफर करतो. पण मेन्ससाठी सर्वात महत्त्वाचे होऊन जातं की तुमचे जे नोट्स आहेत ते रेडी राहायला पाहिजे, हे महत्त्वाची गोष्ट. आता बघा, झालं नोट मेकिंग, झालं प्रिलिम्स आणि मेन्सचं. तिसरं असं म्हटलं जाते की एथिक्स हा विषय सर्वांसाठी नवीन असतो. कारण की GS1, ठीक आहे, टू GS3 इथले जे विषय असतात ना ते आपण प्रिलिम्सच्या टाईममध्ये अराउंड 80% ना कवर करून घेतो. पण GS4 हा जो आहे एथिक्सचा पेपर, दॅट इज त्याला आपण म्हणू शकतो नीतिशास्त्र, सकोटी आणि अभियोक्ता, हा जो विषय आहे ना तो विषय आपल्या सर्वांसाठी नवीन राहणार आहे. तर या विषयांवर तुम्हाला जो आहे तुमचे नोट्स असणे, तुमचं प्रॉपर स्टडी असणे हे इम्पॉर्टंट होऊन जाते. तर हे काही गोष्टी आहेत जे तुम्हाला प्रिपरेशन करण्याच्या आधी लक्षात ठेवणं महत्त्वाचे आहे. आता काही पॉईंट्स मी तुम्हाला सांगते. तर सर्वात इम्पॉर्टंट एक गोष्ट बघा की आपल्याकडे आता फेब्रुवारी ते जर सप्टेंबरमध्ये प्रिलिम्स होणार हे आपल्याला माहिती आहे, नोटिफिकेशनच्या अकॉर्डिंग तर सप्टेंबरमध्येच होणार आहे. तर सर्वात आधी आपल्याकडे आता बघा फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, तर अप्रॉक्स 1 2 3 4 5 6 7 7 महिने आहेत. तर आपण 3 महिने तर प्रिलिम्सच्या प्रिपरेशनला लागणारच. ठीक आहे, प्रिलिम्स पण आजकाल जे आहे थोडासा त्याचा जो डिफिकल्टी लेवल आहे ते वाढलेलं आहे, त्याच्यामुळे प्रिलिम्सला अप्रॉक्स आपल्याला 3 महिने तर द्यावं लागेल. तर आपल्याकडे राहिले हे 4 महिने. तर या 4 महिन्यात तुम्हाला तुमचे जे मेन्सचे दॅट इज मुख्य परीक्षाचे जे नोट्स आहेत ते रेडी करावे लागेल. तर मुख्य परीक्षाचे जे नोट्स आहेत ते बनवणे, त्याच्यासोबत तुमचे ऑप्शनल जे नोट्स जे आहे ऑप्शनल सिलेक्ट करणे. ठीक आहे, ऑप्शनल कोणतं ऑप्शनल घेणार आहे त्याला सिलेक्ट करून त्याचे नोट्स बनवणे महत्त्वाचे होऊन जातात. तर काय असते बघा, जे पण नोट्स असतात ना मेन्ससाठी बनवलेले, दॅट इज मुख्य परीक्षेसाठी जे आपण नोट्स बनवतो ना ते नोट्स आपल्या प्रिलिम्सच्या पहिलेच रेडी राहायला पाहिजे. ठीक आहे, 70 ते 80% जे आहे नोट्स आणि आपलं अभ्यास मेन्ससाठी ते रेडी राहणं इम्पॉर्टंट होऊन जाते. कारण की काय असते, जेव्हा आपली प्रीची एक्झाम होते ना, पूर्वपरीक्षा झाल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त 2 ते 3 महिने मिळतात आपल्या मुख्य परीक्षेच्या आधी. तर या कमी टाईममध्ये आपल्याला सर्व सिलेबस कंप्लीट करायचं असते. तर हा सब्जेक्ट, इतके सारे जे सब्जेक्ट्स आहेत त्याला एका टाईमवर कंप्लीट करणे, त्याच्यासोबत आन्सर रायटिंग हे जे आपल्यासाठी नवीन इंट्रोड्यूस केले आहे ते सर्व करणे, त्याच्यासोबत ऑप्शनलची तयारी करणे, हे सर्व करायला आपल्याला हे 3 महिने खूप कमी पुरू शकतात. आणि उलट आपल्याला टेन्शन जास्त असतो, आपली प्री झालेली असते आणि मेन्स काही दिवसात असते, तर आपण अलग टेन्शनमध्ये असतो की होणार नाही होणार, जास्त टेन्शन येते. त्याच्याचमुळे हे लक्षात ठेवा की हे जे 4 महिने आहेत ना त्याच 4 महिन्यात तुम्ही तुमचं 70 ते 80% जे आहे सिलेबस कंप्लीट करण्याचं ट्राय करावे.
आता बघा ऑप्शनल सब्जेक्ट. तर ऑप्शनल सब्जेक्टबद्दल एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ऑप्शनलचे पण जे नोट्स आहेत ना ते तुम्हाला प्रिलिम्सच्या आधीच जितकं होऊ शकते तितकं कंप्लीट करणे महत्त्वाचे होऊन जातात. कारण की लास्ट मोमेंटला ऑप्शनल असा जो सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला 250 मार्क्सचे 2 पेपर, दॅट इज 500 मार्काचे जे पेपर आहेत ते तेवढं सिलेबस कंप्लीट करायचं आहे. तर एवढं सारं सिलेबस कंप्लीट करणं, नवीन विषयाबद्दल आणि त्याचं आन्सर रायटिंग पण ची प्रॅक्टिस पण असणं, हे सर्व मॅनेज करणे कमी टाईममध्ये खूप डिफिकल्ट होऊन जाणार. त्याचमुळे अराउंड आपलं 70 to 80% जो आहे सिलेबस ऑप्शनल सब्जेक्टचा करणे ते पण आपल्याला हे 4 महिन्यामधूनच वेळात वेळ काढून करावे लागेल. कारण की जनरल स्टडीजचे पेपर आणि ऑप्शनलचे पेपर दोघांनाही सेम वेटेज दिलेलं आहे आणि दोघांचाही अभ्यास करणे आपल्याला महत्त्वाचे होऊन जाते. तर मी फायनली काही पॉईंट एक सांगून देते तुम्हाला की टाईम घ्या. सिरियसली तुम्हाला जितकं टाईम लागते तितकं टाईम घ्या, पण ऑप्शनल डिसाईड करायला घाई करू नका. कारण की ऑप्शनल हा मेजर गेम चेंज करू शकते. कारण की GS मध्ये कुठं ना कुठं मुलांचे जे विचार आहेत ते मॅच होतात आणि कुठं ना कुठं सेम जे आहेत आन्सर्स आपण लिहू शकतो, नियरली सेम पॉईंट मांडू शकतो. पण ऑप्शनल हा असा विषय आहे ज्याच्यामध्ये आपण खूप जास्त स्कोरिंग सब्जेक्ट बनून जातो. ठीक आहे, आपले जे मार्क्स आहेत ते खूप जास्त स्कोर जे आहेत केले जातात. ठीक आहे, UPSCची जी तयारी करतो आपण, ठीक आहे, काही मुलांना माहीत असेल काही मुलांना नसेल माहीत, तर मी सांगून देते. जेव्हा आपण UPSCची तयारी करतो ना तर तिथले पण फॅकल्टीज म्हणतात की ऑप्शन इज अ गेम चेंजर. ठीक आहे, जर ऑप्शनलचे मार्क्स जे आहेत ना ते कुठं ना कुठं अख्खा जे रँकिंगपासूनचं सर्व तुम्हाला लिस्टच्या अंदर असणे आणि लिस्टच्या बाहेर असणे हे डिसाईड करू शकतात. तर ऑप्शनल निवडताना तुम्ही घाई करू नका, ऑप्शनल एकदम विचार करूनच निवडावे. नेक्स्ट एक गोष्ट आहे GSचे नोट्स बनवणे. सर्वात आधी बेसिक बुक्स कवर करून घ्या. ठीक आहे, जे नवीन मुलं आहेत त्यांना सर्वात आधी बेसिक कवर करणे तर गरजेचे होऊन जाते. जे आपले बेसिक रेफरन्स बुक आहेत प्रत्येक विषयाचे ते कवर करा आणि त्याच्यानंतरच नोट्सकडे वळा. आणि जसं मी आधीच सांगितलं टॉपिक वाईज नोट्स जे आहे ते पण बनवावे लागेल. आणि सर्वात महत्त्वाचे, आत्ताच आन्सर रायटिंग जे आहे ते सुरू करू नका. कारण की तुमच्यासाठी पहिले सिलेबस जे आहे GSचे जे सिलेबस आहे त्याला कम्प्लिटली समजून घेणे, त्याच्यानंतर त्याचं जे आहे अभ्यास करून, ठीक आहे, अभ्यास करून नोट्स बनवणे, अभ्यास करून नोट्स बनवणे हे महत्त्वाचे आहेत. आणि त्याच्यानंतर कुठे जाऊन तुम्हाला जे आहे आन्सर रायटिंग जमेल. डायरेक्ट तुम्ही आन्सर रायटिंगकडे जाल तर कुठे ना कुठे तुम्ही डिमोटिवेट व्हाल आणि तुम्हाला जे आहे आन्सर लिहिता येणार नाही. त्याच्यामुळे महत्त्वाचे आहे की पहिले सिलेबसला बरोबर समजून घ्या, त्याच्यानंतर बेसिक जे बुक्स आहेत त्यांचा अभ्यास करा आणि मग त्या बुक्समधून जे काही आहे नोट्स बनवा आणि मग कुठे जाऊन आन्सर रायटिंग करा. डायरेक्ट घाई करू नका. ॲटलिस्ट 2 मंथ्स तुम्ही प्रॉपर प्रिपेअर करा आणि त्याच्यानंतर एप्रिल आणि मे असा जो 2 मंथ्स आहे तिथे जितकं आन्सर रायटिंग होऊ शकते तेव्हा तितकं ट्राय करा. आणि तितकं ट्राय करा की तुमचं मॅक्झिमम जे आहे या 2 महिन्यात आन्सर रायटिंग होऊ शकेल. आणि मग कुठे जाऊन आता ह्या 3 महिने तर आपल्याला हे जे आहे जून वाले जे 3 महिने आहेत ते तर आपल्याला कुठं ना कुठं आपल्या याच्यासाठी दॅट इज प्रीसाठी तर टाईम द्यावा लागेल. तर हे 3 महिने तर आपल्याला प्रीला डिवोट करावे लागेल. तर अशा प्रकारे आपण जे आहे पूर्ण सप्टेंबरपर्यंत काय महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. MPSC राज्यसेवाची जी एक्झाम आहे त्याचं प्रिपरेशन करण्याच्या आधी हे सर्व मी या व्हिडिओमध्ये कवर केलं आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर and subscribe the channel and see you soon in the next video. Stay tuned.